डावकरे साहेबांचा परिचय माझं नव्हतं, परंतु ज्यावेळी मी आनंद दिघे साहेबांच्या जवळ होतो त्यावेळी आनंद दिघे साहेबांनी माझा परिचय डावकरे साहेबांबरोबर करून दिला आणि तेव्हा 1996 पासून जी आमची मैत्री दिघे साहेबांनी करून दिल्यानंतर ती आजपर्यंत त्यांच्या चिरंजीवाच्या मार्फत आजही आम्ही ती टिकून ठेवली आहे. निरंजन आम्हाला एक खंत आहे, कारण काय डावकरे साहेब गेल्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला कुठेतरी त्यांच्या वास्तूचं एक नाव द्यायचं होतं, परंतु ह्या कोविडच्या काळामध्ये आम्हाला हे 3 वर्ष कुठलीही ती प्रक्रिया करता आली नाही, याचा आम्हाला खंत आहे. परंतु या ठिकाणी नक्की आम्ही येणार की नाही येणार याचं मला काही माहिती नाही, परंतु पुढे या भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या एखाद्या चांगल्या वास्तूला आम्ही नक्कीच वसंत डावकरे साहेबांचं नाव नक्कीच देणार असं तुम्हाला पाहिजे होतं. जसं संतोष शेट्टी म्हणाले की डावकरे साहेब म्हटलं का ऑलवेज ए किंग. आम्ही तो ब्लाइंडमध्ये जरी पत्ता उचलला तरी तो किंगचाच यायचं म्हणजे तो डावकरे साहेब. कारण का आम्हाला नेहमी ते सांगायचे की भिवंडी सोडून तुम्ही कधीही कुठल्याही कामाकरता मुंबईला यायची गरज नाही, आणि तसं त्यांनी ते सिद्ध केलं. आम्ही जेव्हा जेव्हा महानगरपालिकेच्या कामातून किंवा वैयक्तिक कामाकरता किंवा भिवंडीतील नागरिकांच्या ज्या समस्या असतील, इव्हन महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दंगल झाली होती, त्या दंगलीमध्ये काही मुलांना प्रॉब्लेम झाले होते, त्यावेळीसुद्धा मी संतोष शेट्टी आणि जावेद दळवी आम्ही एकत्रित इथून बसूनच साहेबांना फोन करून साहेब त्यावेळी इमिडिएटली ती आमची कामं करायची. असे हे डावकरे साहेब होते. आणि हे आजच्या तारखेमध्ये आम्हाला मुंबईला 100 फेऱ्या मारायला लागतात तेव्हा कुठे आमचं एखादा काम होतो, याचा आम्हाला फार मोठा खंत आहे. आणि आम्ही एक तर व्यक्तिमत्व आम्ही तो गमावलेला आहे, आणि ते व्यक्तिमत्व आजच्या तारखेमध्ये कमवणं फार कठीण आहे, कारण की असे व्यक्ती होणे फार म्हणजे कठीणच होणार मला असं वाटतं. कारण की मुंबई आम्हीही पाहतो, आमदार आम्हीही पाहतात, आमदार मंत्री मोदीसुद्धा पाहत आहेत आणि मंत्री मोदी चीफ मिनिस्टरसुद्धा पाहत आहेत, परंतु जे चीफ मिनिस्टरकडे जे काम होतं ते डावकरे साहेब अवघी 10 मिनिटात 15 मिनिटात काम करायचे, अशी ती शैली त्यांच्यामध्ये होती. आजपर्यंत आम्ही कधीच पाहिलेली नाही. परंतु मी भिवंडीच्या वतीने नक्कीच पुढे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे काही त्यांच्या वास्तूगत म्हणजे आम्हाला खरं म्हणजे ही जी पाण्याची कल्पना जी होती त्याच्यामध्ये त्यांचं नाव द्यायची आमची फार इच्छा होती, कारण की त्या पाण्याच्या प्रकल्पाकरता हे 100 MLD पाण्याच्या प्रकल्पाकरता ते 100 MLD पाणी भागसामध्ये जे राखून ठेवलं ते निव्वळ डावकरे साहेबांनी आपले जे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री त्यांच्या आदेशानंतरच ते GR काढलं, त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि ते 100 MLD डावकरे साहेबांच्यामुळेच ते भागसामध्ये रिझर्व राहिलं. ही एक त्यातला एक मोठा इतिहास आहे. म्हणून आमची इच्छा होती की हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला वसंत डावकरे नाव द्यायचं असं आमची इच्छा होती, परंतु भविष्यामध्ये नक्कीच आम्ही त्यात प्रयत्न करून आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. सबकी बात निकाली, लेकिन सही में ऐसा कौन सा काम नहीं था जो डावकरे साहब से होता नहीं था, और वो काम इतना इजी होता था क्या कि इसको अपन बोलते 10 चक्कर लगाने लगते, वो चक्कर लगाने की जरूरत नहीं पड़ती थी. और जाने के बाद एक एहसास नहीं होता था कि कोई मेरे पे मेहरबानी कर रहा है, एक एहसास होता था कोई बुलाया चल बैठ आ जा और ये काम करा के, एक दोस्ती के हिसाब से और एक कार्यकर्ता के हिसाब से तुरंत काम होता था, एक काम अच्छा था. लेकिन मैंने देखा था उनका इलेक्शन में भी देखा था पूरा, यानी संतोष शेट्टी जी, विलास पाटिल जी, जावेद दलवी जी, ये तो साथ में रहते ही थे. कभी कभी हमारी पार्टी अलग रहती थी, हम कभी खिलाफ रहते थे, लेकिन जो इलेक्शन लगता था एक डिपार्टमेंट भी उनके साथ रहता था, क्योंकि मैंने नजदीक से देखा पूरा डिपार्टमेंट जो महापालिका हो या पुलिस डिपार्टमेंट है कि उनको इतना प्यार करता था, उनको जिताने के लिए वो भी जी जान से लगते थे. तो एक अच्छा यानी जो ऐसा नेता चाहिए, वैसा नेता क्या लोगों की परेशानी, लोगों की सेवा करने में एकदम कभी भी सामने आता था. लास्ट टाइम था, मेरा भी कुछ काम था, मेरे साथ गए और मुलुंड के टोल नाके पर कुछ गाड़ी पीछे से आ रहे थे तो रुके, और मेरे को वो वक्त इतना बुरा लगा कि उतने में उनका टोल जरा गिर गया और उधर थोड़े से फिसल गए,
और थोड़ा खून आने लगा। तो इतना बुरा लगा क्योंकि वो अवस्था इतनी खराब थी, बीमार थे, लेकिन काम करने के लिए वो किसके इस पे सुन नहीं रहते। और कभी भी मेरे साथ वो बॉम्बे चले गए, लेकिन सही में ऐसे नेते ज़्यादा होते नहीं। विलास पटेल ने बोला वो अमर रहे, सही में अमर रहे। और जो भी कभी भी भिवंडी क्षेत्र में एक ऐसा कुछ आया तो उनका नाम आना चाहिए, ये हमारी भी भूमिका है। आज जो उनके निरंजन डावकर हैं, वो भी जो पुराने लोग हैं उनके साथ मिले मिले हंसी मजाक में रहते हैं, लेकिन जो सांप का रुग्गा था वो भी उनमें आ जाए, उनकी भी ताकत है। क्योंकि इधर के लोगों को, हर लोगों जो नज़दीकी है वो डावकर साहब को जानते हैं, डावकर साहब वो चेहरा आप में भी देखना चाहते हैं। तो आप भी वैसा थोड़ा सा आगे बढ़े, ऐसी हमारी सबकी इच्छा है। और जरा लोगों का मोबाइल कम लेते रहो ये हाँ, और लोगों ने भी मोबाइल मत हो, क्योंकि मोबाइल में ज़्यादा खेलते हैं। और एक बात ये है, आज सब पूरे भिवंडी में एक अच्छा माहौल है, क्योंकि हमारे नेता संतोष शेट्टी साहब का जन्मदिन है। उनको पार्टी की तरफ से और मेरे परिवार की तरफ से जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देते। जन्मदिन के अवसर पर अलग अलग कार्यक्रम आए हुए हैं और अन्ना का एक लगाने में वो खुद ही आ गए थे। अभी माइक वाला डर रहा तो खुद माइक ले ली। तो एक जिधर भी आज भी बोलते हैं गणपति का ये रहता, एक एक चीज अन्ना खड़ा रह के करा के लेता है उसको मदद में। कोई आए तो उसका स्वागत कैसा करना, क्या करना, ये इतना अन्ना भूल जाता है ना कि पार्टी में भी आए तो पार्टी का नक्शा, हम कभी परेशान होते थे, कितना काम देता थे, तो ऊपर की पार्टी जितनी नहीं देते थे अन्ना उतना काम देते। त्यांना नमस्कार। ज्यांचा अण्णांनी मनापासून सत्कार केला ते आमचे वसीम शेख आणि बर्थडे बॉय भावी आमदार संतोष शेट्टी साहेब। मित्र, या ठिकाणी मी पण डावखरे साहेबांची काही आठवण सांगतो। माझा पण त्यांचा खूप जुना परिचय आहे। डावखरे साहेबांच्या प्रत्येक गणेश महोत्सवाला आणि सत्यनारायण पूजेला आवर्जून मला त्यांच्याकडून निमंत्रण यायचं। साहेब केव्हाही गेलं की बाजूला बसून चहा नाश्ता खायला घालायचे, आमच्या प्रशासनाच्या गप्पा व्हायच्या, काही गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून टेक्निक समजायची, जुन्या आठवणी आहेत। अभिमान वाटला की आपल्या भिवंडी शहरामध्ये एवढं सुंदर डेकोरेशन असलेला गणपती आहे, समाधान वाटलं मला। असे चांगले कार्यक्रम त्यांच्या हातून वारंवार होत आणि ह्या वॉर्डामध्ये आल्यानंतर भिवंडीत नाही आहे असं वाटतं। अर्थात ही परिस्थिती सगळ्या भिवंडीत चांगली व्हावी अशी माझी इच्छा आहे। आणि यांचं काम जे आहे ते खरोखर ते बोलतात कमी आणि करतात जास्त। आणि महापालिका प्रशासनाला मी आल्यापासून गेल्या 2.5 महिन्यामध्ये त्यांची वेळोवेळी खूप चांगली मदत झालेली आहे आणि आम्हालाही त्यांची गोष्टी ऐकायला अतिशय आनंद वाटतो। आम्ही रिस्पेक्ट देतो त्यांना, कारण ते जी गोष्टी आमच्याकडे घेऊन येतात त्या खरंच कामाच्या आणि लोकहिताच्या असतात। प्रशासनाकडून काही कमतरता झाली तर त्या गोष्टी ते बरोबर अतिशय प्रेमाने समजून घेऊन समजून सांगतात। असे हे लोकप्रिय नेते श्री संतोष शेट्टी यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा। खूप छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आम्हाला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। ज्येष्ठ नागरिकांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित या महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय वैद्य साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन झालं ते आजच्या खऱ्या अर्थाने सत्कारवृत्ती सन्माननीय संतोष अण्णा शेट्टी, श्री महेशजी जोगुले, विलासजी पाटील, हर्षलजी गायकवाड साहेब, विरसिंगजी बादशाह, उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर आणि समोर बसलेले बंधू भगिनी, डावखरे साहेबांचं भिवंडीशी एक फार आगळं वेगळं नातं होतं आणि भिवंडीमधलं जे नातं होतं त्याच्यामध्ये संतोष अण्णा आहेत, विलासजी आहेत, जावेदभाई आहेत, यांच्याबरोबरचं जे स्नेह होतं ते बघून वैद्यसाहेब कधी कधी आम्हालाही हेवा वाटायचा। भीती हीच होती की आमच्या सातबाऱ्यामध्ये ह्या तिघांचीही नावं येत आहेत का, असं एक सारखं भरपूर असायची। पण उलट झालेलं आहे, यांच्या सातबाऱ्यामध्ये डावखरे साहेबांच्या वरचं यांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे यांच्या सातबाऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे प्रेम, हे स्नेह असंच
नेहमीच वाढू दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करेन. अण्णा गावकरे साहेबांच्या आठवणीसाठी आपण या इकडे ज्येष्ठ नागरिक कट्टा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवर्जून ज्याची ही मूळ संकल्पना होती श्री मेघा उपेंद्रजी यांचाही फोटो या इकडे केला आणि त्याचं आपण अभिवादन केलं. हे आपल्या मनामध्ये सर्व कार्यकर्त्यांसाठी आपल्या लोकांसाठी असलेलं प्रेम हे त्याच्यामध्ये निश्चितपणे समोर येतं आणि हे प्रेमच असतं की आयुष्यभर आपल्याला लोकांबरोबर जोडून ठेवतं आणि लोकांना आपल्याबरोबर आपण लोकांबरोबर हे जे नातं आहे हेच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आपण समाजकारणामध्ये वावरतो. त्याच्यामुळे आपल्यासाठी खरी कमाई हीच आहे. कारण आयुष्यात पद येतं, प्रतिष्ठा येते जाते, पद येतं जातं, संपत्ती येते जाते, पण आयुष्यात जे नाते आहेत ते कायमस्वरूपी राहतात. आपण हयात असतानाही आणि आपण गेल्यानंतरही हे डावकरे साहेबांची शिकवण हे आम्ही दोघेही भाऊ नेहमीच जपतो. मुलाजी आपणही एक आवर्जून विषय म्हटलं की डावकरे साहेबांच्या प्रयत्नाने या इकडे पाणी प्रश्नाचा जो विषय आहे पुढच्या काळामध्ये तोही मार्गी लागेल. साहेब एक आवर्जून आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला विनंती करेन की ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या महानगरपालिकाच्या शाळा आहेत ज्या डबईला आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या ही कमी आहे अशा शाळा जर CSR मधनं त्या CSR घेत असतील म्हणजे त्याला अडॉप्शन स्कीम किंवा दत्तक घेण्याची योजना आहे त्या पद्धतीने जर आपल्या मुलांना या इकडे आपण चांगलं शिक्षण देण्याचा एक प्रयत्न करू शकत असू तसंच महाराष्ट्र शासनानेही जिल्हा परिषदेच्या शाळेसंदर्भातलं एक GR काढला आहे. या पद्धतीमध्ये जर आपण इकडच्या भिवंडीच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ शकलो तर निश्चितपणे एक चांगलं काम याच्यामध्ये जे काही खरीचा वाटा माझ्यासाठी असेल आपण कृपया सांगावं आणि पूर्ण ताकदीने भिवंडीच्या विषयासाठी नेहमीच हे ऋणानुबंध जे भिवंडीकरांचं आणि आमचं आहे हे नेहमीच राहील असं आपल्याला आश्वासित करतो. आवर्जून मला या कार्यक्रमाला आणि आपण बोलवलं त्यासाठी आभार व्यक्त करतो आणि पुनश्च आमच्या सगळ्यांकडनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. ये सब ये जो चीज़ बना है आप देखिए पहला CC रोड सक्सेस भिवंडी महापालिका के सभी टीम हम लोग मिलकर कोविड में किए थे और वहाँ पे बहुत अच्छा एक कॉर्नर था जिससे एक जिम का व्यायामशाला का मूर्ति लगी थी और टूटने से वो जगह खाली हो गई थी. बहुत लोग अंदर तो अपने कैबिन का डालना कोई बोले कैबिन डालना है इंटीरियर डालने का है. उसी टाइम मुझे उपेंद्र जी बोले क्या गेट नागरिक कुछ करो अब हमें कुछ जगह करके दो. और मेरे नज़र में था कि ये जगह ऐसा फालतू से भी जाना नहीं चाहिए और इसलिए उपेंद्र जी की वजह से ये चीज़ बनी और बेचारे एक महीना पहले गुजर गए. सपोर्ट तो फिर अध्यक्ष वो थे इसके ये पूरी टीम बन के पीछे बैठे थे कुछ 40-50 लोग और सब इनके हाथ में चाबी दे के तुमको संभालना है. यहाँ पे जो जिम देख रहा हो भिवंडी का पहला आधुनिक AC जिम ये बना था 15 साल पहले. उस टाइम के महापौर विलास पटेल दलवी साहब उस टाइम कमिश्नर BK नाइक थे शिंदे साहब थे अच्छे सपोर्ट से बना. ये गार्डन बना ये हॉल बना ये सभी जगह जो है ये जोशी नाम से था 7-12 लेकिन झुको भी पसंद है. यहाँ पे हमने पूरा कब्जा के दिया महापालिका को 2007 में. शायद विलास पटेल महापौर थे शिवमूर्ति नाइक कमिश्नर थे और एक ऐसे कमिश्नर थे जो भिवंडी शहर को बहुत कुछ लेके गए. भिवंडी शहर को टैक्स क्या है बता के गए. भिवंडी शहर की जितनी प्रॉपर्टी महापालिका जो नाम पे थी नहीं जो जूनी महापालिका है वो भी अपने नाम पे थी नहीं लेकिन वो आदमी ने 2007 में भिवंडी जूनी महापालिका हो ये पूरा परिसर हो सब महापालिका के नाम पे करके गए और एक एसेट बना के महापालिका. इसलिए यहाँ पे जितने लोग जो बैठे ये चीज इतना अच्छा बना है इधर खाली चेष्टा की बैठेगी नहीं. जितने नियम है जितने फायदे वाला काम है सेंट्रल का हो स्टेट का हो महापालिका ये सभी को देने का भी एक अच्छा नियोजन बना चुका है. उसमें अच्छे से 2 लोग की टीम बना हम लोग ने. सबसे पहले ज्येष्ठ नागरिक में जो 40 लोग की टीम है वो 40 में 60 के प्लस जो है उनको पहले बनाओ कि 1000 रुपये चालू हो जाए. जिनके पास आयुष्मान भारत कार्ड नहीं है आयुष्मान कार्ड बना के लोग ऐसे बहुत से स्कीम वहाँ पे होगा और ये बनने के लिए सभी लोगों ने अच्छे से साथ दिया. उसके लिए सभी का बहुत बहुत धन्यवाद.